नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। तर बघा, आज आपण 32 मापावरून 38चं माप कसं काढायचं ते बघूया। तर एका साईडला आहे छाती 32 आहे, कंबर 30 आहे, उंची 13 आहे, बाही 5 आहे आणि ह्या मापावरून आपल्याला छाती 38, कंबर 34, उंची 14 आणि बाही 5 आणि गळा आवडीप्रमाणे, मुंडा छातीप्रमाणे। तर हे सगळं कसं काढायचं ते आपण आज बघूया। सर्वात सुरुवातीला आपल्याला 32चं माप आहे। 32 छातीच्या मापाची उंची आहे 13, तर 13 + 1 14, 14 इंच घेतलेले आहे। आणि आपल्याला आता छाती टाकायची। 32 जर साईज असेल तर त्याची छाती किती येणार, तर 32चा चौथा 8, 8 चौक 32, 8 आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी किती झालं, 8, 9 आणि 9.5। तर बघा, हे 9.5 इथं येतं। तर हे 32चं मापावरून आपल्याला आता हे 38चं कसं काढायचं, तर आपल्याला ह्या 32चा जसा 8 काढला तसा 38चा चौथा किती होतो, 9.5। तर आपल्याला 9.5 प्लस 1.5 इंच असं टाकायचं। 9.5 प्लस 10.5 आणि 11, तर आपल्याला 11 इंच टाकायचं आहे। 8 आणि 9.5। तर इकडं उंची आपली 32ची 13 होती, त्यामुळं 14 घेतली। तर आपल्याला ही 38ची आहे, त्याच्यामुळं 14 + 1 15। तर हे असे चेंजेस करायचे। 32चा असेल तर 32 छातीचा चौथा काढायचा 8, 38 असेल तर त्याचा चौथा किती झाला, 9.5। आणि उंची जर 13 असेल तर प्लस 1। मग आता आपल्याला 38चं काढायचं आहे, त्याच्यामुळं 38ची उंची आहे 14, तर प्लस 1 म्हणजे 15 झाली। तर आपण 15 टाकायची आणि या साईडला पण 15च टाकूया। तर हा चौकोन आपल्याला करायचा। तर हा चौकोन आपण कट करून घेऊया। इथं घेतलं असतं तर आपलं 32 आलं असतं आणि उंची आपली इथं घेतली असती तर ही 32ची उंची झाली। त्यामुळे हे आपल्याला 32वरून 38चं काढलं आहे, तर ते 38ची ते 14 असल्यामुळं 15 घेतली आणि 38 छातीचा चौथा 9.5 असल्यामुळं इथं घेतलं 9.5। तर आपण हे आता कट करून घेऊया। तर आपल्याला आता आतली मापं टाकायची आहेत। तर आपला गळा आहे, गळा हा आपल्या आवडीनुसार असतो। तर आपण नेहमी गळा जास्त घेतो,
तर ह्या वेळेस आपण कमी गळा घेऊया, म्हणजे शोल्डर किती टाकायचे हे तुम्हाला समजेल. तर आपण 7चा गळा टाकूया. हा मागचा 7 गळा आहे. तर गळा जर 7 असेल म्हणजे कमी आपला नॉर्मलपेक्षा, जर गळा 7 असेल तर आपल्याला शोल्डर 6 इंच घ्यायचे आहे. शोल्डर आपण 6 घेतलेले आहे आणि मुंडा पण 6 घेतलेला आहे, कारण गळा कमी असल्यावर मुंडा जास्त लागतो. आपण चौकोन करून घेऊ याचं. तर बघा आपल्याला ह्या गळ्यानुसार हे शोल्डरमध्ये चेंज होते. जर आपल्याला समजा आता हा 32चं माप जर असतं आणि गळा जर मोठा असता तर आपण 5.5 शोल्डर घेतले असते. जर गळा 11 असता तर शोल्डर 5च घेतले असते. डिपेंड आहे की तुमचा गळा किती आहे, त्याच्यानुसार हे शोल्डर आणि मुंडा ठरतो. तरी इथं आपल्याला नेहमीप्रमाणे 1.5 इंच घ्यायचं आणि इथं शिलाई मार्जिन 1.5 इंच. आणि आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25, कारण आपला गळा कमी आहे त्याच्यामुळं 2.25 गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे. इथं 3 घेतली तरी चालेल. आपल्याला परत ह्याचा चौकोन करून घ्यायचा. आणि हा गोल गळा करूया. हा झाला गोल गळा आणि हा मुंडा. हा मुंडा आपल्याला ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत असा गोलाकार द्यायचा. ही झाली आपली बॅक साईड. आता आपली कंबर काढू. कंबर आपली बघा 32 साईजची किती कंबर आहे, 30चा चौथा किती होतो, 7.5 प्लस 1 इंच टक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 2.5 झालं टोटल. 7.5 प्लस 2.5 8 9 आणि 10 होतं. जर आपला हे 32 साईजचा जर ब्लाऊज असता तर आपलं 10 आलं असतं. आणि आता आपल्याला ह्या 32 साईजवरून हे 38 छातीच्या कंबर किती आहे, 34चा चौथा भाग किती झाला, 8.5 प्लस 1 इंच टक्ससाठी म्हणजे 9.5 आणि पुढं शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर बघा हे एवढं आलेलं आहे. हे एवढं आपण हे असं क्रॉस करून कट करू. आणि आपला राहिला आता टक्स. तर हा शोल्डरच्या मध्यभागापासून इथपर्यंत हा आपला बॅक साईडचा टक्स येतो. तर हा टक्स उंचीला गळा कमी असल्यामुळे आपला टक्स मोठा येणार, 4.5 ते 5 इंचापर्यंत हा टक्स घेऊया, कारण आपला गळा खूप कमी आहे. तो हा अर्ध्या इंचाचा टक्स येतो. तर हा टक्स झाला. आपण हे कट करून घेऊया.
हा गळा, तर आपली ही बॅक साईड पूर्ण झालेली आहे. तर बघा, आपल्याला तुम्हाला फरक समजला असेल की 32 असेल तर किती घ्यायचं आणि 38 असेल तर कसं घ्यायचं. तर ही आपली बॅक साईड तयार आहे. आपण फ्रंट साईड काढूया. फ्रंट साईडला आपल्याला सेम आहे असं मार्किंग करून घ्यायचं. डायरेक्ट कट करून घेतलं तरी चालतं. हे बघा, आपला हा पुढचा गळा असल्यामुळे आपण हा कट नाही केला. शोल्डर गळा रुंदी तेवढीच येईल आणि हे फक्त मार्किंग करूया. तर आपल्याला इथं पुढचा गळा टाकायचा आहे. पुढचा गळा आहे 6 इंच. तर याचा चौकोन करून घेतला. तर हा पुढचा गोल गळा, हा पुढचा गळा झाला. आणि इथं तुम्ही पुढच्या साईडला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो टाकायचा आहे तो टाका. कटोरी टाका, फोरटक्स टाका किंवा प्रिन्स टाका, कोणताही टाकू शकता तुम्ही. तर आपण फोरटक्स टाकूया. तर बघा, इथं 2 इंच घ्यायचं. इथं 2 इंच घेऊन इथं 1.5 इंच घ्यायचं आणि हा शोपट्टीचा शेप द्यायचा. हा शोपट्टीचा शेप दिल्यानंतर आपल्याला हे टक्सचं मार्किंग करायचं. मेन टक्ससाठी 4 इंच घेतलं आणि उंचीला 2.5 घेतलं. तर ह्या मेन टक्सवरून आपल्याला बाकीची मापं काढायची. इथं 1.5 इंच, ह्या टक्सवरून इकडं 1.5 इंच, या टक्सवरून इकडं 1.5 इंच. तर हे अशा प्रकारे आपलं हा गोल येतो. हा टक्स इकडे जातो, हा टक्स इकडे जातो आणि हा टक्स इकडे जातो. तर आपल्याला हा मागचा मुंडा आहे, तर आपल्याला हा पुढचा मुंड्याचा 1/2 इंचाचा शेप देऊन घ्यायचा. तर अशा प्रकारे बघा, हे फोरटक्सचं मार्किंग आहे. तुम्हाला प्रिन्स टाकायचं असेल प्रिन्स टाकू शकता, कोणतंही टाकू शकता तुम्ही माप. तर तुम्हाला आज हे समजलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा की 32 छातीवरून 38चं माप कसं काढलं. थँक्यू फॉर वॉचिंग.